नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसा DIY बघणार आहोत। बघा, तुमच्याकडे अशा जुन्या पुराणे गांधी टोपी असेलच, या सफेद रंगाचा कपडा असेल, या सफेद रंगाचं काही असेल, तर माझ्याकडे अशी गांधी टोपी होती आणि थोडीशी म्हणजे खराब झालेली होती। मी त्याचा फक्त मेन पार्ट असा काढून घेतलेला आहे, बाकीची ती खराब झालेली आहे। तर मी हे जे तुकडे आहेत त्याच्यापासून आपण सुंदरसं एक फूल तयार करणार आहोत, जे आपण डेकोरेट करण्यासाठी आपल्या बॅगिंगसाठी वापरू शकतात। तर तुम्ही त्याचं मेजरमेंट बघू शकतात। मी 3.5 इंचाचे असे हे बॉक्स घेतलेले आहे। तर मी बॉक्स घेतल्यानंतर ही जी बाजू आहे बघा, ही खालचं जे टोक आहे त्याला सुईच्या साहाय्याने असं फक्त आपल्याला असं गोल गोल फिरवत चालायचं आहे। बघा, सुई जास्त मोठी असली तरी चालते, माझ्याकडे छोटी होती म्हणून मी छोटीच घेतली। आणि अशी आपल्याला गोल गोल आकार देऊन याला सुंदरसा असे कळीचा आकार द्यायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने सुंदरसे फक्त कळीचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक सुई धाग्याच्या साहाय्याने त्याला पिनअप करायचं, म्हणजे छानपैकी शिलाई मारायची आहे। जसं आपण कपडे शिवून काढतो त्या पद्धतीने अशी छोटीशी कळी बनवायची आहे आणि सुईच्या साहाय्याने याला मस्त अशी शिवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात की मी याला जसं आपण सुई जेव्हा गोदडे शिवतो त्या पद्धतीने असे व्यवस्थितपणे त्याला शिवून घ्यायचे आहे। अशा आपल्याला कळ्या बनवायच्या आहेत। तर बघा, अशा कळ्या आपल्याला हे जे आपण जेवढे तुकडे बनवलेले आहे, मी एकूण 9 तुकडे घेतलेले आहे। तर तुम्ही 6 घेऊ शकता, 7 घेऊ शकतात। मी एकूण 9 तुकड्यांचं बनवत आहे। बघा, असे हे 9 तुकडे आपल्याला हे जे वरचे जे कापड आहे त्याचेही आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तर हे बघा, मी माझे बनवून झालेले आहे। त्याच्यानंतर एक सुई धाग्यामध्ये असं छानपैकी ओवून घ्यायचे आहे। जसे आपण गजरे, फूल, माळी बनवतो त्यानुसार असे व्यवस्थितपणे एक एक पूर्ण आपल्याला ओवून घ्यायचे आहे। तर हे बघा, मी सगळे कळे असे ओवून घेते मस्तपणे आणि सगळे कळे आपल्याला असेच एकमेकांमध्ये असे ओवून घ्यायचे आहे, जसे आपण फुलं ओवतो तसे। त्याच्यानंतरून आपल्याला याला फक्त हाताचा वापर करून याला फूल तयार करून घ्यायचं आहे। बघा, कोणी 8 कळ्या घेतं, कोणी 9 कळ्या घेतं। तर मी एकूण 9 कळ्यांचं हे बनवलेलं आहे। तर हे बघा, फक्त असं आपल्याला हाताच्या साहाय्याने याला फुलाचा आकार देत चालायचा आहे। पण जो मेन दोरा आहे तो असं हळूहळू ओढायचा आहे आपल्याला, जेणेकरून हे ज्या कळ्या आहेत ते जवळ येतील आणि एक असं सुंदरसं आपलं फुले तयार होईल। तर बघा, स्क्रीनवर दाखवल्यानुसार तुम्हाला फक्त असं व्यवस्थितपणे त्याला पकडून घ्यायचं आहे गोल आणि त्याला हाताच्या साहाय्याने त्याला ओवून घ्यायचं आहे। तर हे मी 8 कळ्या जोडलेल्या आहे, 9वी कळी मी शेवटी जोडणार आहे। आणि बघा, या ठिकाणी मी असे पिनअप करून घेत आहे, म्हणजे अशी शिलाई मारून। तर हे बघा, आपल्याला फक्त दोरा फक्त ओढायचा आहे आणि त्या कळ्या बरोबर आपसूक फुलाच्या आकारामध्ये येत चालता। तर थोडं आपल्या हाताच्या साहाय्याने त्याला पुश करायचं आहे, मध्ये लोटायचं आहे आणि मस्त छानपैकी असे फुलाचा आकार देत चालायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने जसं स्क्रीनवर दाखवल्यानुसार आपल्याला फक्त हाताच्या साहाय्याने गोल हाताच्या साहाय्याने फुलाचा आकार देत चालायचा आहे। तर बघा, खूप सुंदरसं हे फूल बनतं। याला थोडासा टाईम लागतो, पण अतिशय एकदा हे फूल बनलं की तुम्ही हे फुलाचं डेकोरेट कुठेही वापरू शकता। जसं पॉकेटसाठी, बॅगसाठी, वेगवेगळे जे आपण डेकोरेट करतो, या आपलं हेअर बेंड असतं तिथे लहान मुलींना जे बेल्ट बांधतात डोक्याला, त्या बेल्टला सुद्धा हे फुल तुम्ही बनवून डेकोरेट करू शकतात। कारण की एक फूल तुम्ही भरपूर ठिकाणी वापरू शकता, डेकोरेटसाठी तर खूप ठिकाणी वापरू शकतात। बघा, खूप जण लहान मुली असतात, त्या लहान मुलींसाठी सुद्धा वापरू शकतात। तर बघा, आपलं फूल तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही डेकोरेटसाठी काहीही वापरू शकतात। माझ्याकडे असे 3-4 रंगाचे हे होते, बटणं होते, तर मी ते वापरलेले आहे। पण मला हे काही आवडले नाही म्हणून मी एक ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे कट करून गोल आकारामध्ये, आणि त्याला मी डिंकाच्या साहाय्याने अशी जॉईन करून घेणार आहे, ग्लूच्या साहाय्याने असं जोडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदरसं हे फूल तयार झालेलं आहे। तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। आणि मी असे वेगवेगळे प्रकारचे सुद्धा फुलं बनवले आहे, जसे कलरफुल बनवलेले आहे। मी एक जुन्या पुराण्या टोपीचा वापर करून बनवलेला होता। नंतर मी ब्लाऊज पीसचे काही तुकडे होते माझे, मी त्याचाही वापर करून असे फ्लावर बनवले होते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका।